आत्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. पूर्वजांनी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. त्याला टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. बसवराज पाटील. श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. मुरुम तारीख 23. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. त्या दृष्टीने हंगाम 2025-26 मध्ये 5.11 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवून परिपूर्ण तयारी आम्ही केलेली असून भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार आहोत. गळीत हंगाम 2025-26 चा बॉयलर प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पुढील आठवड्यात होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमॅन बसवराज पाटील यांनी सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना दिली. पुढे बोलताना चेअरमॅन पाटील म्हणाले की कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसास जास्तीचा भाव देणे यासाठी साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखाना साईटवर 60 KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प उभारणी करण्यास मंजुरी मिळालेली आहे. जवळपास डिस्टिलरी उभारणीसाठी सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून प्रकल्प अहवालानुसार रक्कम ₹100 कोटी किमतीच्या डिस्टिलरीचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मंत्री महोदयांचे आभार चेअरमॅन पाटील यांनी मानले. सदर सभेत सर्व उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. विषय पत्रिकाचे वाचन कार्यकारी संचालक SR गवसाने यांनी केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन सादिक मिया काजी, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण पाटील, संचालक सर्वश्री ॲडव्होकेट सुभाष राजोळे, केशवराव पवार, रामकृष्णपंत खरोशेकर, शब्बीर जमादार, दिलीपराव पाटील, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, श्रीमती मंगलताई गरड, सौ इरम्माताई स्वामी, शिवलिंग माळी, ॲडव्होकेट संजय बिराजदार तसेच प्रकाश आष्टे, बलभीमराव पाटील, प्राध्यापक दिलीप गरुड, प्राचार्य राम सोलंकर, प्राचार्य श्रीराम पेटकर, दीपक मुळे, हरी लोखंडे, शिवशंकर जट्टे, रशीद शेख आदी मान्यवर कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक SR गवसाने यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक विठ्ठलराव बदोले यांनी केले. सूत्रसंचालन केन अकाउंटंट राजू पाटील यांनी केले. सर्व साधारण सभेमध्ये उपस्थित आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय काजी साहेब, आपल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूरावजी पाटीलजी, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरद पाटीलजी, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष व आमचे ज्येष्ठ सहकारी बलभीमराव पाटील साहेब, संचालक पत्रिके साहेब, आमचे सहकारी मित्र खरोशेकर साहेब, माणिकरावजी काळे साहेब, शिवलिंग माळी साहेब, राजोळे साहेब, विठ्ठलराव बदोले साहेब, भालेरावजी, प्रकाश आष्टेजी, संचालक देवताई स्वामीताई, ॲडव्होकेट आलंगेजी, दिलीप पाटीलजी, ॲडव्होकेट बिराजदारजी, माजी सभापती पाटीलजी, हेगडेजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक भोसलेजी, राठीलकरजी, गायकवाडजी, आष्टेकरजी,
इतर सर्व मान्यवर सभापती मॅडम पाटील, जोडीचे सभापती, गवाऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व परिसरातून आलेले सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचं चेअरमन या नात्यानं अतिशय मनापासून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष करून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या साखर कारखान्याची निवडणूक 22/4/25 रोजी पार पडली. त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड विश्वास दाखवून ही निवडणूक आपण बिनविरोध केला. त्याबद्दल मी सर्व सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यासोबत नूतन संचालक मंडळाचेही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी अधिक शुभेच्छा या निमित्तानं त्या ठिकाणी देतो. आपण या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना, सांगत असताना एवढंच म्हणेन की आपल्याकडं यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. चांगलं पाऊस झाला. पावसाची थोडीशी कृपा म्हटलं तरी चालेल, पण थोडस काय कमी झालं असेल, काही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. पण एकंदर निसर्गाची साथ आपल्याला एवढ्याही मोठ्या प्रमाणात साथ नको आहे, पण चांगली साथ आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि मिळावं अशी पांडुरंगाच्या शरणीने या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण निसर्ग हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आपल्या भागातल्या या सगळ्या साखर कारखानदारीला, शेतकऱ्याला, शेतमजुराला आणि इतर सर्व उद्योगांच्यासाठी निसर्ग हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून या प्रसंगालाही सुद्धा आपण ज्या ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी घडलेल्या आहेत त्यातून साखर कारखान्याच्या वतीनं असो, शासनाच्या वतीनं असो, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं असो, सर्वतोपरी मदत करू असंही संबंधीचं मी अभिवचन आजच्या या निमित्तानं आणि आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक प्रसंगाला आपण सामोरं जाऊन सहकारी साखर कारखाना टिकवलं पाहिजे या उदात्त हेतून आपण त्या साखर कारखान्यामध्ये आपले सगळेच माणसं आपण सर्व काम करतो आणि आजच्या या परिस्थितीमध्ये सहकारी साखर कारखाने टिकणं हे अतिशय आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे आणि त्याला आपण सर्वांनी मिळून ते आव्हान स्वीकारलं पाहिजे, त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि ही सरकार चळवळ टिकवणं ही एक काळाची गरज आहे हे मी नम्रपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आपल्या हक्काचं आहे, आपल्या मालकीचं आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून
अशा काही संस्था उद्योग उभा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी अभिमानानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की डायरेक्ट शेतकऱ्याच्या हातात पैसे देणारी व्यवस्था या तालुक्यामध्ये प्रथमतः विठ्ठल साईने उभा केला, याचा अभिमान मला या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे की लोकांच्या हातात डायरेक्ट पैसा पोहोचवणं, शेतकऱ्यांच्या हातात पैसे उपलब्ध करून देणं, ते अशा प्रकारचे उद्योग त्याला वाढवणं, मदत करणं, सहकार्य करणं हे सुद्धा एक काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडे आपण एक सकारात्मक विचारानं आपण पाहतोय आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यश आपल्याला सातत्याने या ठिकाणी मिळत आहे, याचाही मला मनापासूनचा आनंद आहे. परवा ज्या वेळेला आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी खूप चांगल्या अशा प्रकारचं मेळावा आपल्या राज्याचे महसूल मंत्री आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपले हे नवीन तंत्रज्ञान त्याचा उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल या संबंधीचा प्रयत्न आपण करावा. याही संबंधीचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलं. हे सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण आता कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन ही फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण याच्याकडे अधिक लक्ष द्यावं. सरकार सुद्धा या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीची मदत करायला तयार आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. आणि म्हणून मी बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, आमच्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, हे नवीन तंत्रज्ञानाच्या संबंधीची माहिती दिली आणि आपण उत्पादन वाढवणं हे किती महत्वाचं आहे, ही काळाची गरज आहे, ही त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याच्या संबंधी सुद्धा आपण सर्वांनी एक आपल्या भागामध्ये, खरं म्हणजे आपल्या भागातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला 1999 साखर कारखाना सुरू झाला, लायसन्स मिळालं, त्यावेळेला या भागामध्ये फक्त 10,000 टन ऊस होता. मागणीच्या खाली थोडं नंतर जर लखेपूरच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर फक्त 10,000 टन. म्हणजे एवढं मोठं लागवडीखालचं क्षेत्र, एवढ्या मोठ्या जमिनी, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना एवढं कमी प्रमाणामध्ये ऊसाचं प्रमाण किंवा जे पैशाचं पीक आहे ते पीक अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यात. सुदैवानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात डायरेक्ट पैसे पोहोचले पाहिजेत असा उदात्त हेतूनही ज्यावेळेला साखर कारखाना उभा टाकला, तर आज परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे 14 लाख टन ऊस आहे. 15,000 टन आणि 14 लाख टन हा 30 वर्षातला बदल आहे. म्हणजे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या 14 लाखावर समाधान न होता त्याचं 50 लाख कसं होईल या संबंधीचा प्रयत्न याही पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी करा, नवीन नवीन गोष्टी सगळं आत्मसात करून घ्या. मिळत तेवढं ज्ञान या शेतीच्या संबंधीचा, उत्पादन वाढवण्याच्या संबंधीचा आपण घ्या. बऱ्याचशा ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू आहे, अनेक ठिकाणी जाण्याची संधी आपल्याला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी जाऊन जर आपल्या भागामध्ये ही जी झालेली क्रांती आहे ती आपण टिकवलो, वाढवलो, तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं शेतीच्या संबंधीचा एक मॉडेल आपल्या तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे या निमित्तानं आपल्याला त्याचं एक कारण आहे की आपल्याकडे शेती जमिनीची प्रत खूप चांगली आहे आणि आता सुदैवानं पाण्याची जोड झाली. पाण्याची जोड झाली
आणि म्हणून ज्यावेळेला जमिनीची परत चांगली, पाण्याची जोड आणि करणारे सगळे ही शून्य मंडळी, मेहनत घेणारे सगळी माणसं हे जर एकत्र आपण आलो तर मला वाटतं ह्या 14 लाखापेक्षाही जास्त आपण आपल्या भागावर करू शकतो. आणि म्हणून याही गोष्टीकडे अधिक लक्ष आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी विशेष करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण अनेक वर्ष या संकटातून, या सगळ्या बाबतीतून आपण आपली वाटचाल सुरू आहे. आणि आता योगायोगाला सुदैवानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज ही सगळी परिस्थिती बघून आपल्याला NCDC मधून आपल्याला डिस्टिलरीसाठी मोठी मदत या ठिकाणी केली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. कारण या सरकारचं सुद्धा, देवेंद्रजींचं सुद्धा एक अतिशय मनापासूनची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये ही सरकारची चळवळ जिवंत राहील. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर समजा कायापालट झाला असेल, शेतकऱ्याला जर संजीवनी मिळाली असेल तर ह्या सहकार चळवळीमुळे मिळाली. आपण आठवण केली पाहिजे यशवंतराव चव्हाण हे वसंतराव की त्यांनी खऱ्या अर्थानं सहकार बुजवलं. आणि या पूर्वीच्या काळातली जी काही प्रायव्हेट जे कारखाने होते ती मक्तेदारी मोडून सहकार तत्वावरील कारखाने उभारले. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी हे धोरण जे स्वीकारलंय की महाराष्ट्रातलं सहकार टिकलं पाहिजे, सहकार चळवळ वाढली पाहिजे आणि ह्या हेतून या सहकार साखर कारखान्याला ते मदत करतायत, त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून ही सहकार टिकूया, वाढवूया. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, आपण नेहमीच आपल्या भागामध्ये ज्या वेळेला जिथे जिथे परिस्थिती आली त्या वेळेला ही सहकार चळवळीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा टाकल्या. हेही आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. मी एवढंच म्हणेन की आपण या ठिकाणी आपल्या साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये NCDCच्या माध्यमातून डिस्टिलरीसाठी आणि इतर कामासाठी म्हणून जी मदत आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसनी केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. असे अनेक प्रश्न आहेत आपल्यासमोर. सभेपुढील सर्व विषय सुद्धा आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवले आहेत. आणि मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की यावर्षी ऊस जास्त असल्यामुळं थोडं गडबड होण्याची. आणि माझी विनंती आहे की आपण ऊस देताना फार विचारपूर्वक द्या. देता आपण देत नाही अशातला काय प्रकार नाही. कारण काय झालं, आपलं ऊस जाईल का नाही, आपल्याला काय होईल, कसं होईल, अशा प्रकारचं गडबड करून आपण ते ऊस देतो. आणि काही काही माणसं 8-9 महिन्याचा ऊस चालकीने घातलं तर स्वतःला ते ऊसाचं बसतात. तोही प्रकार थांबले पाहिजे. तुमचं ऊसाला, आपल्या ऊसाला जर समजा 12 महिने झाले, 13 महिने झाले, ते जर ऊस परिपक्व झालं तर तुमचं वजन चांगलं येतं, त्याला इकोरी पण चांगलं. वजन चांगलं असल्यामुळे तुम्हाला 4 पैसे तुम्हालाही मिळतात आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे साखर कारखान्याची सुद्धा परिस्थिती चांगली होती. आणि तेवढे आपल्याला कुठेतरी मदत करायलाही साखर कारखाना मदत करू शकतो. परंतु असं न होता आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतो. ते थोडंसं आपण सगळ्यांनी थांबवणं अतिशय गरजेचं आहे. आणि सगळ्यांचेच ऊस आपण या ठिकाणी काढणार आहोत. यावर्षी कितीही ऊस जास्त झालं तरी मी आज आपल्याला अतिशय आग्रहानं सांगू इच्छितो, कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही. कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही. प्रत्येकाचं ऊस गाळप केल्याशिवाय साखर कारखाना बंद करणार नाही. हे या निमित्ताने आपल्याला लोकांना सांगायचं. पण आपण थोडं गडबड केलं की परिस्थिती फार वेगळी होती. कारण आपण खूप आता आपण पाहिलंय
की आपण एक वर्ष आपण लोकांनी थोडं आपल्या भागात ऊस कमी असल्यामुळे असे काही बरेचसे गोष्टी झाल्यामुळे आपण 28 तालुक्यातून ऊस आणलं. आता 28 तालुक्यातून ऊस आणणं, 18 जिल्ह्यातून ऊस आणणं हे का परवडणारी गोष्ट आहे? ते का साखर कारखान्याला परवडते? याचाही विचार आता करण्याची वेळ. परंतु आपण काहीतरी करून हे साखर कारखाना टिकवलं, चालू ठेवलं. नुकसानीत गेलेलं असताना सुद्धा त्याला कुठेतरी आपण सांभाळलो, याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची वेळ होते. आता 28 तालुके म्हणजे इथून ते किती किलोमीटर ऊस आणलं? मी आता महाराष्ट्रात फिरत असताना कुठे शेतकरी भेटले, साहेब आमचं ऊस तुमच्या कारखान्याला आलाय. मी बोललो या भागात आमचं कारखाना नाही, कारखाना उभारलेला आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ती आता सदैवानं आपल्याकडे पोहोचणार, क्षेत्र वाढत चाललंय. याची काळजी आपण सगळ्यांनी. फार फरक पडणार नाही. एक महिना जर समजा तुमच्या कारखान्याला उशीर झाला, काय फरक पडणार? किंवा शेजारचा माणूस येऊन तुम्हाला एखादा 100 रुपये जास्त देतो तरी काय फारसा फरक पडतो? तुमच्या मालकीचा हा कारखाना, तुमच्या हक्काचा आहे. तुमचे एक वर्ष 500 टनाचं 100 रुपये प्रमाणे 5,000 रुपयाचं जर नुकसान झालं काय फारसा फरक पडत? तसं होणार नाही, पण फरक पडत. आणि जर समजा तुम्ही 5,000चं जर सहन केलो तर भविष्यामध्ये हा साखर कारखाना वर्षाला तुमचा लाख रुपयाचा फायदा मिळेल. याचाही थोडंसं आपल्याला विचार करायचा. आणि म्हणून ते एखाद्या लहानशा गोष्टीसाठी म्हणून जर आपण विचार केलो तर मोठं नुकसान या भागामध्ये या कारखाना, हा कारखाना म्हणजे तुमचं आमचं फार मोठं एक आधार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून आधार आहे. हा आधार कायम राहायला पाहिजे तुमच्या आमच्यासाठी नाही, पुढच्या 10 पिढ्यासाठी. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हा आधार जर नाहीसा झाला तर मला वाटतं फार मोठी हानी आहे आपल्या शेतकऱ्यांची. आपण उद्योग आपल्या हक्काचा, आपल्या मालकीचा जर साखर कारखाना आपण पाहतोय, मराठवाड्यामध्ये साखर कारखान्याची काय परिस्थिती, कुठले कारखाने, किती कारखाने कशा पद्धतीनं बंद पडले, किती चालू आहे. परवाच सभेमध्ये पोट तिडकीला बोलू, चेअरमन उपस्थित आहे DCC किंवा या सगळ्या साखर कारखान्याबद्दल तुम्ही विचार करणार आहात का नाही? आज त्या साखर कारखान्यामुळे 500-700 कोटीच्या लोकांचे डिपॉझिट चे पैसे तुम्ही देऊ शकत. किती प्रश्न मोठा आहे. आपला गरीब माणूस शेतात काम करून, शेतमजूर करून तुमच्या बँकेत पैसे ठेवले आणि तुम्ही त्याला परत देऊ शकत नाही 10 वर्ष. आणि त्याला कारणीभूत साखर कारखाना, याचाही कुठेतरी आपण विचार केला. आणि या सगळ्या गोष्टीतून आपण थोडस विचार करून जर पुढे आपल्याला वाटचाल राहिली तर मला वाटतं काहीतरी चांगले दिवस बघायला मिळतील. नाहीतर मग काय होणार आहे, त्याच्याबरोबर काहीच होऊ शकत. आणि म्हणून मी म्हणालो त्या ठिकाणी तुम्ही काय विकासाचे विकार काय ठेवायचे ते ठेवा, पण लोकांचे पैसे द्या असलेले साखर कारखाने सुरू. पत्रकार काही राजकारणी लोकांना वाईट वाटतं, पण त्याला नाव ठरवणं मी बोलतो नाही, परिस्थितीवर बोलतो. हे जिल्ह्यातली परिस्थिती आहे त्याच्यासमोर मी बोलतो. तो बोलण्याचा अधिकारी मला आहे, तो हक्क आहे माझा. कुणाला वाईट वाटलं चांगलं वाटलं याच्यासाठी मी कधी परवा करणार नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी ते लोकांसमोर आले पाहिजे याही संबंधीच्या पद्धतीने बोललं पाहिजे. म्हणून मी ते पोहोचून केलं. आणि त्याला परवा मी पवार पुढे जेव्हा भेटला त्यांनी म्हटलं आणि मी आपल्यालाही बोललो बँकेचा प्रस्ताव तयार करा आणि तेरणा साखर कारखान्याची प्रॉपर्टी विका, लोकांचे पैसे द्या आणि तोही साखर कारखाना सुरू करा. हे मी या ठिकाणी आपल्याला गरजेची काळाची गरज आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या भागामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण यातून आता मला वाटतं दुसऱ्याला आलेला अनुभवातून आपण मी काय शिकलं पाहिजे ना. नाहीतर आपण नाही शिकलो तर आपल्याला कपाळ करणे कोण राहणार. त्या सगळ्या अनुभवातून जर आपण शिकलो, सावध झालो तर मला वाटतं अतिशय चांगली गोष्ट आपल्या उमरगा तालुक्याच्या दृष्टीने करणार आहे. आणि ते आपण करावं अशी विनंती आहे निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं सहकार्य करणं
ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपलं फारसं वेळ न घेता मी एवढंच म्हणेन या सगळ्या परिस्थितीचा आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण यावर्षी याही परिस्थितीमध्ये 2.5 लाख टन फक्त आपल्याकडे कृषी 2.5 लाख टन कृषी झालेलं असताना सुद्धा 40 कोटी रुपये आपण परतफेड केली. बरोबर आहे. 40 कोटी 49 लाख रुपये आपण परतफेड केली. अशाही या परिस्थिती. आणि जर समजा आपण आपला 2700 रुपये भाव देणं, कृषी कमी होणं, रिकव्हरी कमी येणं आणि परत 40 कोटी रुपये कर्ज फेडणं आणि शेतकऱ्याला मी 2700 रुपये भाव देणं हे ताळेवरची कसरत, मोठं संकट आहे. तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी करून त्याचं कुठेतरी रिकव्हरी वाढवण्याचा प्रयत्न आहे. ते तुमच्या उसाला लई चांगलं आहे म्हणून आणून गाळप करणं, या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून इथपर्यंत आपण या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून जर प्रत्येक वर्षाला सुदैवानं या पुढील काळात तरी मला वाटतं 4 सीझन मावाशी इच्छा आहे. कारण आता 2 सीझन चांगले झाले की 3रं सीझन आमच्या अजून 5वीला पुरलेलंच आहे. आणि म्हणून तसं न होता आपल्याला कुठेतरी 4 सीझन चांगले व्हावे अशा प्रकारचे आज मी प्रार्थना करतो देवाला. आणि सुदैवानं आज आपल्या इकडे जवळजवळ डिस्टिलरीचं काम सुरू झालंय आणि हे सगळे डिस्टिलरी आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. कारण डिस्टिलरी हे 17 साली आपल्याकडे सुरू झालं. 17 साली ज्या वेळेला खिलारी सहकारी साखर कारखाना सुरू झाला, त्याला काय म्हणावं, दुर्दैव म्हणावं का सुदैव म्हणावं त्याचं काय लक्षात येतं. आम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये 20 कोटी डिपॉझिट ठेवलं होतं. 20 कोटी. व्हाईस चेअरमन साहेब उपस्थित आहे. आणि तो खिलारी सहकारी साखर कारखाना आमच्या गळ्यात पडला आणि 20 कोटी डिपॉझिट मोडून तो कारखाना चालला आणि 28 कोटी भाडं भरलं आणि इकडे 40 कोटीचं नुकसान झालं. खराब पैसे नाहीतर ही डिस्टिलरी तेव्हाच आपली वाटत. ठीक आहे, तोही कारखाना आपण वाचवला. त्याच्या मागे हेतू चांगला, शुद्ध भावनेनं आम्ही काम केलं. आपल्याच भागातला सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे म्हणून त्याचं कर्ज आपण फेडलं. 28 कोटी रिकॉर्डर आहे. ते बोलतो म्हणजे काय उगाच काहीतरी सांगत नाही, रिकॉर्डर आहे. 28 कोटी महाराष्ट्रातलं वेगवेगळं उदाहरण पत्रकार भाडे तत्वावर साखर कारखाना चालवायला घ्यायचं आणि 28 कोटी भरून कर्जमुक्त करायचं. 3 वर्ष महाराष्ट्रातलं एक उदाहरण महाराष्ट्रात. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. त्याच्यामध्ये आम्ही 15,000 शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून आम्ही केला. खिलारी सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा 15,000 कुटुंब, 15,000 जुना कारखाना आहे. गल्लीवरासाठी उपस्थित आहे. तुम्ही माल करून शेतकरी आमचे हे सगळे सिनियर मुलं आणि तो काळात त्या काळात कारखाना उघडला. पत्रकार आपल्या भागातले जुने माणसं आपल्या तालुक्याला मार्ग असलेले म्हणतात मोठा आहे. मराठवाड्यातले पहिले साखर कारखाने आपल्या जिल्ह्यात उघडले. मग आपल्याला मागायचं कसं? एवढं मोठं दृष्टी असलेली माणसं पूर्वी आपल्याकडे होते विकास घडवण्यासाठी म्हणून. आता ती परंपरा परत वाढवली पाहिजे आपण. आणि म्हणून आपण अशा परिस्थितीमध्ये आलो पण आपण त्याला अडचण समजत नाही. खिलारी कारखाना चालवतो, खिलारी कारखाना जिवंत ठेवतो, शेतकऱ्यांच्या मालकीच्या हक्काचा कारखाना आपण त्या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी म्हणून त्याला वाचवलं. हे सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मी एवढंच म्हणेन की आता तोही साखर कारखाना या ठिकाणी चालू झाला, हेही चालू झाला आणि आपल्या भागातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून सहकार चळवळ टिकवलं, याचाही आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की जे काय झालं ते चांगल्यासाठी झालं आणि या सगळ्या ह्याच्यातून आपण परत या अवस्थेमध्ये आलो, या परिस्थितीमध्ये आलो आणि आता आपण डिस्टिलरी वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी पूर्ण करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हा साखर कारखाना भविष्यामध्ये सुद्धा चालवूया.
एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असावं अशी विनंती या निमित्तानं करतो. आणि सरकार मला वाटतं बावनकुळे साहेबांनी परवा तुमच्या भाषणात सांगितलं की मी जे मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ. आता मागण्यासाठी सुद्धा फार मोठा स्कोप झाला, वाव खूप झाला. आणि खरंच आहे, लोकांच्यासाठी मागणं हे अतिशय गरजेचं. मागत राहिलं पाहिजे, सांगत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिले. आता आम्हाला 40 वर्ष झाला, आम्ही एक दिवस सुद्धा 40 वर्षाच्या कधी बाहेर गेलो. या तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षांमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही केला, नवीन करण्याचा. कारण आपण दुष्काळी भागात राहणारी माणसं, भूकंप भागात राहणारी माणसं, आपल्यासमोर अनंत अडचणी आहेत, अनेक आव्हाने आहेत, अनेक समस्या आहेत. आणि म्हणून आपण काहीतरी नवीन लोकांसाठी करत गेलो तरच भविष्यामध्ये आपण कुठेतरी चांगलं जीवन जगू शकू. नाहीतर मग आपल्यासमोर अडचणी ह्या कायमच्या राहणार आहेत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की याही पुढील काळामध्ये जे चांगलं करणं शक्य आहे ते साखर कारखानदारीच्या माध्यमातून असेल, राजकारणाच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही या निमित्तानं मी आपल्याला सांगितलं. आणि परत एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि आजच्या या सभेमध्ये मी आवर्जून उल्लेख करेन आमचे मित्र विठ्ठलराव पाटील, अतिशय एक चांगला सहकारी आणि गमावलं, याचा आम्हाला मनापासूनचा दुःख आहे. गेली 40 वर्ष या संस्थेचे ते संचालक म्हणून अतिशय निस्वार्थपणे, प्रामाणिकपणाने. म्हणून आजची ही सभा ठरवणे मनापासून मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि असे सहकारी लाभले म्हणून हे सगळं काय आम्ही उभा करू शकलो हे आवर्जून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि त्यांच्या यामध्ये मोठं योगदान आहे, फार मोठं योगदान आहे. आणि हे आमचं हे जे संचालक मंडळ आहे त्याचं किती कौतुक करावं थोडं कमी आहे. आपले सभासद, संचालक हे सगळंच सगळ्या आपल्याला दैवत आहे. आणि म्हणून आमचा हा सहकारी आमच्यातून निघून गेले त्याचा आम्हाला खूप मनापासूनच दुःख आहे. आणि मी परत एकदा त्यांना माझ्या वतीनं, पाटील परिवाराच्या वतीनं, चेअरमन या नात्यानं त्यांना आदरांजली अर्पित करतो. आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊन स्वागत करून मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे संचालक दंड मराठी वर्त लढा सत्याचा.